मी हेल्दी इटिंग करते पण मला डायजेशन आणि ब्लोटिंगचा खूप प्रॉब्लेम आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ज्यावेळेस तुम्ही जेवण करताय त्यावेळेस तुमच्या नाकामधून कुठलंही नॉस्ट्रिल जास्त ऍक्टिव्ह आहे हे तुम्ही चेक केलं पाहिजे. तुमची कुठली नॉस्ट्रिल ऍक्टिव्ह आहे हे तुमच्या शरीराने काय केलं पाहिजे हे त्यावरून समजतं. जर तुमची राईट नॉस्ट्रिल म्हणजे उजवी नाकपुडी जर जास्त ऍक्टिव्ह असेल, डॉमिनंट असेल, तर तुम्ही त्यावेळेस तुमचा फायर एलिमेंट ऑन असतो, त्यामुळे तुमचं डायजेशन हे प्रॉपर होऊ शकतं. जर तुमची लेफ्ट नॉस्ट्रिल जास्त ऍक्टिव्ह असेल तर तुमच्या शरीराने रेस्ट किंवा कुलिंग पिरियड ऍक्टिव्ह असतो. जर तुमच्या शरीरातली राईट नॉस्ट्रिल म्हणजे उजवी नाकपुडी ऑन असेल, फायर एलिमेंट ऑन असेल, तर तुमचं डायजेशन हे प्रॉपर होऊ शकतं. आणि जर लेफ्ट नॉस्ट्रिल ऑन असेल आणि त्यावेळेस जर तुम्ही जेवलात तर तुमच्या शरीरामध्ये हेवीनेस, लेझीनेस किंवा तुमच्या शरीरामध्ये ब्लोटिंगचा इश्यू हा तुम्हाला जाणवू शकतो. त्यामुळे काय करायचं आहे, हे 60 सेकंड्स मध्ये तुम्ही फिक्स करू शकता. जर तुम्हाला जेवायचं आहे आणि तुमची लेफ्ट नॉस्ट्रिल ऑन आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची एनर्जी ही शिफ्ट करायची आहे. 60 सेकंड्स मध्ये जम्प करा, वॉक करा आणि बॉडी मुवमेंट वाढवा थोडीशी, आणि तुमची राईट नॉस्ट्रिल तुम्हाला ऍक्टिव्ह करायचं. त्यानंतर चेक करायचं, जर तुमची राईट नॉस्ट्रिल जास्त ऍक्टिव्ह झाली आहे तर आता तुम्ही एनर्जी शिफ्ट केलेली आहे, आता तुम्ही जेवू शकता आणि तुमचं डायजेशन हे प्रॉपर पद्धतीने होईल. त्यामुळे ह्याच पद्धतीने जर तुमची बॉडी आणि तुमचं श्वासाशी जे कनेक्शन आहे ते चांगल्या पद्धतीने बिल्डअप झालं तर तुमचं डायजेशन आणि ब्लोटिंगचा प्रॉब्लेम जो आहे तो पूर्णपणे दूर जाण्याला मदत होईल. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.